नमस्कार मित्रांनो. दिवसेंदिवस आपल्या काळ्या आईची उगवण शक्ती कमी होत चालली, म्हणजेच तिचा ऱ्हास होत चालला. याच विषयाला अनुसरून आजचा आपला हा भाग असणार आहे. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं घंटीचं बटन जरूर दाबा. काळ्या आईची आत्मकथा. मी काळी आई. होय, तीच काळी आई जिच्यावर तुमचं आयुष्य ठेपलेलं आहे, ज्यामुळे तुमच्या पोटात अन्न जाते, ज्यामुळे तुमचं जीवनचक्र सुरू आहे. पण मागील काही वर्षापासून माझा कस कमी होत चाललाय, माझा ऱ्हास होत चाललाय, माझी शक्ती कमी होते. मी तुम्हाला शुद्ध असं अन्न मिळवून देतो, पण तुम्ही मला मात्र रासायनिक खत खायला घालता. अतिशय बाधक अशी कीटकनाशके माझ्यावर टाकताय, ज्यामुळे माझी कमी वेळात जास्त उगवण करून मला थकवताय, मला नापीक करताय आणि माझ्यावरच तुमच्या स्वप्नांची घरे बांधताय. मोठमोठ्या फॅक्टऱ्या टाकताय, कंपन्या टाकताय. आता माझ्यामध्ये पहिल्यासारखा क्षार राहिला नाही. माझ्यातील भुसभुशीतपणा कमी झाला आहे. आता माझ्यामध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी झाली आहे, ज्यामुळे माझ्यामधून निघणारे पिके तुम्हाला कमी उत्पन्न देत आहे. मला ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी तुम्ही मला न देता केवळ रासायनिकच खतांचा मारा माझ्यावर करताय. मला शेणखत, निंबोळी अर्क आणि धरणातील गाळाची आवश्यकता आहे. ह्या माझ्या आवडीच्या गोष्टी आहेत, ज्या तुमचं उत्पन्न वाढवतील आणि तुम्हाला प्रगत करतील. भारत हा कृषीप्रधान देश आहे असं तुम्ही म्हणता, पण माझ्यावर कृषी संस्कार कमी झाले असून औद्योगिकीकरणाचे संस्कार जास्त होत आहेत. असं चालू राहिलं तर भविष्यात सर्वांवर उपासमारीची वेळ येईल. कारण माझ्यात आता एवढ्या लोकांना अन्न पुरवण्याची क्षमता कमी झाली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. मला नापीक पासून सुपीक बनवायला लागा आणि स्वतःचे आयुष्य वाढवून घ्या. तुमचीच काळी आई.